गुड मॉर्निंग. Say how are you? कोण कोण बसलेत? सगळे बसलेत. चला All set. ऑल सेट, लेट्स गो. इकडनंच घे. अच्छा इकडेच बसलाय का? ओके गुड. तुमचं आसन इथंच ठेवलं. येस. तो हे नाश्ता एकदम ओके झालेला आहे आणि आता आपण तुंगला पोचूयात. आता ऑन झालेलं आहे आता आपलं, त्यामुळे आता चला. जे आहे त्यातलं त्यांचं चांगला बघून जायचं. एक ह्याचं रिसॉर्ट आम्ही बघितलं समोर दिसायला लागलेलं मस्त आहे, खाली पण बांधलेलं रिसॉर्ट. तुंग किल्ला म्हणजेच कठीणगड हा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील पवन मावळातील एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. तुंगच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत. आता वरती चढायला सुरुवात करायची आपल्याला. सो लेट्स गो. इथे हॉटेल गारवा आहे आणि आपली मुलं तिथे उभी आहेत समोर. तिथनं आपल्याला हा वरती गड चढायचा आहे. तुंग. वी स्टार्ट. पवना धरणाच्या निर्मितीनंतर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला कोनाकृती आणि चढावदार असल्याने कठीणगड म्हणूनही ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी तो जिंकून पुढे स्वराज्यात सामील करून घेतला. वेगळं येते बघ. हा मस्त आहे. विरगळ म्हणजे एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणाचा वीरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ दगडी शिल्पास वीरगळ म्हणतात. वीरगळ वाचन पक्षापासून 3 पुढच्या कप्प्यांपर्यंत करावं लागते. जेव्हा महाराजांच्या सैन्याने कल्याण आणि भिवंडीवर विजय मिळवला तेव्हा कोकणातून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवणे गरजेचे होते. तुंग किल्ला हा लोणावळा परिसरातील बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी एक मोक्याचे ठिकाण बनला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी जेव्हा स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा झालेल्या 1665 पुरंदरच्या तहात महाराजांना आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. या 23 किल्ल्यांच्या यादीत तुंग या किल्ल्याचाही समावेश होता. त्यानुसार हा किल्ला काही काळांसाठी मुघलांच्या ताब्यात गेला होता. पुढे 1670च्या सुमारास मराठा सैन्याने पुन्हा एकदा मोहीम आखून तुंग किल्ला मुघलांच्या ताब्यातून सोडवून स्वराज्यात सामील केला. जय बजरंगबली की जय. जय बजरंगबली. येस सर. पर्वत एवढाच आहे, जास्त उंच नाही आहे. फक्त 2-4 पॅसेज जरा खराब आहेत. तेवढं जपून की मग मस्त. अदरवाइज एन्जॉईंग ग्रेट, हॅव्हिंग फन. स्मॉल अँड स्वीट. थँक्स मिस्टर बॉन्ड. यू वेलकम. आता एक श्रीखंड गोळीचा स्पॉट आहे. छान पाणी आहे मागे. श्रीखंड गोळी. टाइम टू हॅव येस. श्रीखंड गोळी इज ऑलवेज वेलकम. मेटे व टाके. तुंग किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणतः 1075 मीटर म्हणजेच 3527 फूट आहे. तर पायथ्यापासूनची उंची साधारणतः 250 ते 300 मीटर म्हणजेच 900 ते 1000 फूट आहे. तुंगच्या बालेकिल्ल्यावरून उत्तर पूर्वेस लोहगड विसापूर हे किल्ले दिसतात तर दक्षिण पूर्वेस तिकोणा किल्ला दिसतो. पावसाळा संपल्या या गडावर आल्यास सह्याद्रीतील उत्कृष्ट देखावे या गडाच्या चारही दिशेला बघायला मिळतात.
तुंग किल्ल्यावरील हनुमान दरवाजा हा मराठा स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या दरवाजाची रचना केवळ प्रवेशासाठी नसून शत्रूला रोखण्यासाठी संरक्षण फळी म्हणून केली गेली होती. मराठा किल्ल्यांच्या स्थापत्यशास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी बांधणी. हा दरवाजा 2 भक्कम बुरुजांच्या मध्ये अशा प्रकारे लपवलेला आहे की खालून चढून येणाऱ्या शत्रूला तो दुरून दिसत नाही. शत्रू जेव्हा दरवाजाच्या अगदी जवळ येतो तेव्हाच त्याला तो दिसतो. यामुळे शत्रूच्या तोफांना दुरून दरवाजावर मारा करणे अशक्य होते. हनुमान दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम तटबंदी आणि बुरुज आहेत. हे बुरुज आजही सुस्थितीत आहे. या बुरुजांवरून खालून येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मारा करण्यासाठी जंग्या म्हणजेच लहान छत्रीही आहेत. गणेश मंदिर, वा वा. गणपती बाप्पा मोरया. गड चढण्याची वाट ही गडाच्या दक्षिणेकडून सुरू होते आणि हनुमान दरवाजा व गणपती मंदिर ओलांडले की ती गडाच्या उत्तरेच्या बाजूने वर जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर येणाऱ्या वाटा अशा तऱ्हेने बांधल्या होत्या की शत्रूला गड चढताना उजव्या बाजूला नेहमी टेकडी असे. महाराजांचा हा धोरणात्मक निर्णय एक उत्तम बचावात्मक युक्ती होती, जी सामान्यतः उजव्या हाताने शस्त्र चालवणाऱ्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोचवण्यासाठी आखलेली होती. पवना धरणाचं एक बाजूचं पाणी तुंग किल्ल्याच्या, हे तुंग किल्ल्याचं सर्वात उंचावरचं ठिकाण आणि हे पवना धरणाचं दुसऱ्या बाजूचं पाणी. येस, वी हॅव डन इट. कारवी पूर्ण ट्राय झाली आहे. ते दिसतं असं वाटतं ना, वाटतं हे खूप सोपं आहे, पण थोडीशी हाईट असल्यामुळे जरा भीती वाटते. वरती किल्ल्यावर जाऊन आलो, आता आपण चाललो परत खाली. येस, जरा अवघड होतं इथे वरती चढायला. सरळ आहे ना, त्यामुळे घसरायची भीती वाटत होती. आता चाललो खाली. Say the bond is back with a bang. हा, तुंगी आपली येस, टाटा बाय बाय करतोय. हा मधला मस्त आहे रे रॉक पॅच. फारच सुंदर आहे, रॉक मजा आली.
फारच सुंदर आहे. अप्रतिम. आणि अल्पोपहार सुरू झालेला आहे. आम्ही आत्ताच फळं खाल्ली आणि आम्ही लाडू खाल्ले आणि आम्ही केक खाल्ला आणि ताक प्यायलं. असा आमचा फलाहार आणि अल्पोपहार झालेला आहे. आणि आता परतीचा प्रवास चालू होणार आहे. काय खाल्लं मला नव्हता तुम्ही? आता छान, खूप छान काय काय खाणं झालेलं आहे. मी तर काही जास्त खात नाही. यांनी सगळ्यांनी लाडू खातात ते लाडू खाल्लेत. लहान मुलासारखे लाडू खाता तुम्ही? आणि काय जोशी, लहान मुलांसारखे लाडू? येस, श्रीनिवासचे आपण पौष्टिक लाडू खाल्लेले आणि ते आपला योगेश घेऊन येतो नेहमी ते. येस, आज योगेश नाही पण त्याचे लाडू आपण आणले. त्याची आठवण लाडूच्या निमित्ताने आपण ठेवली आपल्या बरोबर. आणि तुषारने छान मोसंबी सोलून आणलेली आहेत, त्याचा आस्वाद घेतलाय. आणि केक खाली आता आणलेला. केक खाल्लं, ताक आहे आणि केक ताक पितो. पेंचू तुम्ही ताक प्यालात का? ताक आहे माझ्याकडे, आता ताक पिणार. आता ताक आणि मस्त आपला आता तो तुंग किल्ला सर झालेला आहे. सर झालेला आहे. फक्त खाली उतरून घरी पोहोचल्यावर अकम्प्लीट. येस. नाही, खूप अंडररेटेड वाटत होता हा किल्ला, किंवा बाकी राजगड रायगड जे काय केले त्या मानाने हा थोडासा साधा असेल, कमी वेळ लागतो, पण नाही, हा पण तितकाच इंटरेस्टिंग किल्ला आहे. आणि चढण याची जी काय आहे किंवा ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे तो बोल्ड आहे, रोबस्ट आहे आणि वन शुड एक्सपिरियन्स दिस इज वन ऑफ द गुड वन. खूपच छान आहे. रांगडा किल्ला आहे आणि ज्या प्रकारे अनुभव घेतलाय मी तो फारच छान आहे. बऱ्यापैकी पायऱ्या बांधलेल्या आहेत, पण वरती असं काही नाही आहे. जवळजवळ मे अर्धा रस्ता आहेत पायऱ्या, उरलेला अर्धा रस्ता पायऱ्या नाही आहेत. पण एकदा खाली उतरून हे सावलीत आलं की खूप छान वाटतं. अजून काम सुरू स्लाईट थोडंसं टफ आहे, पण अदरवाईज नो प्रॉब्लेम आहे. असं खूप काही चॅलेंजिंग वाटलं नाही. इट वॉज नाईस, गुड एक्सपिरियन्स. गिरगुळ्यापाशी परत आलेलं होतं, पण तिथे वरती झेंडा दिसतोय, तिथे गेलो होतो आपण आता, आणि तिथून खाली इथपर्यंत पोहोचलेलो आहे. काय केळकर, कसं काय वाटलं? मस्त, एकदम छान. तुला कसं काय वाटलं? उत्तम.